भाजप महायुती सरकारचा स्मार्ट मीटर कायदा अदानींचा फायदा अशी घोषणा करत जनतेच्या खिशावरती दरोडा टाकणाऱ्या विरोधात आता जनतेनं रस्त्यावर उतरलं पाहिजे असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले. शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी व नजीक पिंपरी या गावचा दौरा केला, त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार प्रणिती शिंदे यांनी भांबेवाडी नजीक पिंपरी गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उजनीच्या पाण्याचे नजीक पिंपरीतील तलाव भरून घेणे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वाढवणे, इतर अपूर्ण कामं, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीनं सोडवणे असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे खासदार शिंदे यांनी यावेळी सांगितलं. ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही यांनी यावेळी सांगितले. जुने मीटर व्यवस्थित सुरू असताना केवळ अदानी व इतर खासगी कंपन्यांना लाभ मिळवून देणारी स्मार्ट मीटर नावाखाली जनतेची लूट सुरू आहे. या प्रकारामुळे भाजप महायुती सरकारचा प्रचंड भ्रष्टाचार उघड झाला है. शोलापुर में पहली बार इंडिया के मशहूर हेयर ट्रीटमेंट सलमान भाई इनका वनडे कैंप. अब पाए गंजेपन से छुटकारा, हेयर फॉल यानी बाल झड़ना होगा बंद. 100% आयुर्वेदिक दवाई. यह ट्रीटमेंट लेडीज और जेंट्स दोनों के लिए. कैंप की तारीख और पता जुमेरात 17 जुलाई 2025 सुबह 8 से शाम 6 बजे तक. अशफाकुल्ला हॉल, सोशल कॉलेज ग्राउंड के बाजू में, मुस्लिम पाशापेट, सोलापुर. कॉन्टैक्ट 9823888586. ज्या ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवले त्यांनी पूर्वीपेक्षा कित्येक पटीने वाढीव वीज बिल येत असून त्यांची जबरदस्तीने वसुली सुरू आहे. यावर प्रश्न विचारणाऱ्या ग्राहकांना अधिकाऱ्यांकडून अरेरावीची वागणूक दिली जाते व वीज कनेक्शन तोडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अदानी व इतर कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय आम्हाला मान्य नाही. भाजप महायुती प्रणित केंद्र व राज्य सरकारच्या या स्मार्ट मीटर योजनेला आमचा तीव्र विरोध आहे. नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवून घेऊ नये, याला ठाम विरोध करावा. जनता जागृत राहिली नाही तर अशा कंपन्यांमार्फत सरकार आपलीच लूट करत राहणार. या अन्यायाविरोधात आंदोलन उभारण्याची वेळ आली. यामुळे जनतेने या लुटीविरोधात रस्त्यावर उतरून लढाईसाठी सज्ज राहावं असं आवाहनही खासदार शिंदे यांनी केले. या गावभेट दौऱ्यात तालुक्यात अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश पवार, माजी सरपंच केशव वाकचौरे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.